गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. मला टायटल बद्दल समजलंच असेल की बेस्ट मॉइश्चरायझर, जे करंट फेवरेट माझे मॉइश्चरायझर्स आहेत, जे मी आता सध्या युज करते आणि हे सगळ्यात बेस्ट आहेत, अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये येतात आणि कसे वर्क करतात हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. हे मॉइश्चरायझर सगळ्या स्किनसाठी युजफुल आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल, ऍक्ने प्रोन असेल किंवा ड्राय स्किन असेल, सो हे असे मॉइश्चरायझर आहेत जे प्रत्येक स्किन साठी युजफुल होतील. सो बघूयात कुठले मॉइश्चरायझर्स आहेत ते. सगळ्यात पहिलं जे मॉइश्चरायझर आहे ते आहे डॉट अँड की कडनं स्किन केअर सेरमाइड अँड हायलुरॉनिक बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. ही माझी सेकंड ट्यूब आहे. मी फर्स्ट ऑलरेडी यूज केलेली आहे. खूप छान मॉइश्चरायझर आहे. ठीक कन्सिस्टन्सी मध्ये येतं. जर तुमची ड्राय स्किन असेल तरी सुद्धा तुम्हाला हे बऱ्यापैकी युज होऊ शकतं आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही युज करता. माझी स्किन ही ऑइली ऍक्ने प्रोन आहे आणि ही जी क्रीम आहे ती मी जास्त करून नाईट क्रीम ॲज अ नाईट क्रीम म्हणून युज करते आणि बऱ्यापैकी मला सूट करते. तो रात्रभर तुमच्या चेहऱ्यावरती बॅरियर रिपेअरचं काम करते. आणि जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर कुठल्याही प्रकारचं हार्श केमिकल नाहीये ह्या मॉइश्चरायझरमध्ये. सगळ्या लोकांना, जर तुम्ही ड्राय असाल, तुम्ही ऑइली असाल किंवा तुम्ही ऍक्ने प्रोन असाल किंवा सेन्सिटिव्ह असाल, तुम्ही कुठल्याही स्किन टाईपचे असाल तरी सुद्धा हे जे पर्टिक्युलर मॉइश्चरायझर आहे तुम्हाला सूट करणारच आहे. अतिशय छान सुंदर आहे. माझी सेकंड ट्यूब आहे. मी लिटरली ही सुद्धा आता संपवत आले. आणि ह्याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती 395 आहे. बट अमेझॉनला तुम्हाला कमीत कमी प्राइस मध्ये मिळून जाईल. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो तुम्ही बघता ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही बऱ्यापैकी ठीक आहे, पण पटकन ऍब्झॉर्ब होते तुमच्या स्किनमध्ये. कुठल्याही प्रकारची चिकचिक किंवा व्हाईट कास्ट नाही ते तुमच्या स्किनला. सो बेस्ट मॉइश्चरायझर आहे हे माझं. नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे ते आहे ऍक्ने प्रोन स्किनसाठी. तो मध्यंतरी तुम्ही ते बघताय, मला थोडेफार ऍक्ने स्टार्ट झाले होते. सो मी बाय केलं होतं 1% सॅलिसिलिक ऍसिड बाय डर्माको. हे जे सॅलिसिलिक ऍसिडचं मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही डेली वेअरसाठी वापरू शकता आणि ऑइल फ्री आहे. सो कुठल्याही प्रकारचं जो ऑइलीनेस तुमच्या चेहऱ्यावरती हे येऊन देत नाही. मी छोटा पॅक युज केला होता आणि 50 ग्रामची ही ट्यूब आहे. तुम्हाला आरामात 200 पर्यंत अमेझॉनला मिळून जाते आणि खूप लाईट मॉइश्चरायझर आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हे सूट करेल आणि पटकन ऍब्झॉर्ब होतं तुमच्या स्किनमध्ये. आणि सॅलिसिलिक ऍसिड हे डीपली यूज करतात तुमच्या ऍक्ने प्रोन स्किनसाठी. जो तुमचे पिंपल्स असतात ते ड्राय आउट करायला हेल्प होते. सो रोज सकाळच्या वेळेस किंवा मॉर्निंग रुटीनमध्ये मी इन्क्लूड करते. सो सकाळी जाताना मी सॅलिसिलिक ऍसिडचे मॉइश्चरायझर वापरते किंवा जर मला खूप जास्त ऍक्नेचा प्रॉब्लेम झाला तर मी रात्री झोपताना हे यूज करते. नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे ते आहे फॉक्सटेल कडनं आणि नरिशिंग मॉइश्चरायझर आहे. हे सुद्धा मी बऱ्यापैकी यूज करते. जर मला छान मेकअप बेस वगैरे हवा असेल तर मी यूज करते. ड्राय स्किनसाठी परफेक्ट आहे. पण समटाईम्स काय होतं ना, माझी ऑइली स्किन असून सुद्धा कधी कधी फ्लेकीनेस येतो. सो त्या टाइमला मी हे जे मॉइश्चरायझर आहे ते यूज करते. ह्याच्यामध्ये नियासिनेमाइड आहे, हायलोरोनिक ऍसिड आहे. सो तुम्हाला मॉइश्चरायझेशनसाठी यूज होतं आणि कोकम बटर आहे. सो सगळे जे मॉइश्चर लॉकवाले जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि फॉक्सटेलचे प्रोडक्ट सुद्धा अतिशय छान आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला फेस वॉश रिकमेंड केला होता आणि हे आहे त्याचं मॉइश्चरायझर. हे सुद्धा मी बऱ्या टायमापासून यूज करते. पण बेस्ट आहे. जर हे जे सगळेच मॉइश्चरायझर जे माझ्याकडे आहेत ना ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा काम करतात. सो खूप हार्श केमिकल नाही किंवा कुठल्याही प्रकारचा परफ्यूम नाहीये ह्या कुठल्याही मॉइश्चरायझरमध्ये. सो येस, बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला रेग्युलर यूजसाठी मॉइश्चरायझर तुम्ही सर्च करत असाल तर तुम्ही हे घेऊ शकता. नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे आपलं ते आहे लिक्विड मॉइश्चरायझर. ऍक्च्युली हे मिल्क टोनर आहे, पण जर तुमची ऑइली स्किन असेल ना तर हे तुमच्यासाठी वरदान आहे. आणि हे आहे हायपन कडनं हायड्रेटिंग सेरेमाइड टोनर इसेन्स. सो ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही लिक्विड आहे, रनी आहे, लिटरली रनी. तुम्ही बघताय पाण्यासारखं आहे हे आणि पटकन तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व होतं आणि एक छान स्मूथ फिनिश देतं तुमच्या स्किनला. मी बऱ्यापैकी, जर मला खूप ऑइली वाटत असेल किंवा मला मॉइश्चरायझर लावायचा कंटाळा येत असेल तर मी फक्त हे टोनर लावते. खूप बऱ्यापैकी हायड्रेट करते तुमची स्किन. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हेच ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा लावू शकता. मी हा ब्रँड फर्स्ट टाइम ट्राय केलाय आणि ह्याचा एक सिरम सुद्धा आहे माझ्याकडे. बट हे टोनर मला अतिशय आवडलं आहे. इंटेन्सली हायड्रेटिंग स्किन ड्रिंक नॉर्मल ड्राय अँड डिहायड्रेटेड स्किनसाठी तुम्ही हे यूज करू शकता. 5% व्हाईट नेक्टर आहे ह्याच्यामध्ये, सेरेमाइड कॉम्प्लेक्स आहे आणि बीटा ग्लुसन आहे. ओके, सो
बेस्ट आहे तुमच्या स्किनसाठी. जर तुम्हाला रेग्युलर यूजसाठी छान असं मॉइश्चरायझर हवं असेल किंवा तुम्हाला जर टोनर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता, ह्याच्यावरती तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. पण तुम्ही ऑइली स्किन टोनचे असाल तर तुम्ही हे फक्त ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून यूज करू शकता, क्विक ऍब्झॉर्प्शनसाठी आणि ड्राय फिनिशसाठी. आणि लास्ट जे माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे ते आहे प्लमचं, आणि हे जेल मॉइश्चरायझर आहे. सो अगेन जर तुमची ऑइली स्किन असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे, आणि ऑइली स्किन असेल विथ ऍक्ने प्रोन तर तुम्हाला हे बेस्ट आहे. राईस वॉटर आणि नायसिनेमाइड आहे याचे 2%. क्लिअर मॉइश्चर जेल क्रीम आहे हे 2 टाइम्स हायड्रेशन आणि ब्राईटर स्किनसाठी आहे. 2 वीक मध्ये हे तुमची स्किन ब्राईट करेल, हे मी नाही त्याच्यावरती ऍग्री करत आहे. बट तुम्हाला बेस्ट मॉइश्चरायझर फॉर ऑइली स्किन हवा असेल तर तुम्ही प्लमच्या या मॉइश्चरायझरकडे जाऊ शकता. हा टब तुम्हाला 300 पर्यंत आरामात येतो आणि एकदम छान जेल फिनिश आहे येतं आणि पटकन ऍब्झॉर्ब होतं तुमच्या स्किनमध्ये. मॉइश्चरायझर मध्ये सगळ्यात मेन गोष्ट हीच असते की क्विकली ते ऍब्झॉर्ब व्हायला पाहिजे तुमच्या स्किनमध्ये. बॉटल किती छान आहे. मला हे आठवण करून देतं न्यूट्रिजिनाच्या मॉइश्चरायझरचं. सो मी तर म्हणेन त्याचाच ड्यूप आहे, किंवा पॉन्ड्सचं लाईट जेल. हे तिन्ही मॉइश्चरायझर कम्पेअर केलं तर मला सेमच वाटतात, फक्त ह्याच्यामध्ये नियासिनेमाइड आहे. सो तुम्हाला जर ऍक्ने प्रोन इश्यू असेल स्किनवरती तर तुमच्यासाठी हे बेस्ट काम करणार आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हे माझे जे करंट फेवरेट मॉइश्चरायझर आहेत ते आवडले असतील. जर कुठले मॉइश्चरायझर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.